शो बघा, कराडवरून आलं का नाही की शेंद्र्याचा भोगदा लागतोय। आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही कुठं चाललोय, तर आम्ही चाललोय कास पठारावर, म्हणजे सातारापासून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे तीर्थक्षेत्र, म्हणजे आमचं कुळदैवतच म्हणा की हो, वाघजा देवीचं मंदिर। हे बघा वाघ, आणि हे बघा मंदिराचा परिसर, शो बघा नयनरम्य परिसर, काय देखणा दिसते आहे का नाही। अहो इथला वारा असा झपाटून टाकतोय ना, बासच लय गमते राव इथं, आणि आमचं कुळदैवत, त्यामुळं वर्षाला यावं लागतं बघा। ही बघा वाघजाई देवी, आणि त्याचबरोबर तिच्या बाजूला असलेली ही महाकाली देवी, या दोन देवांचं स्थान इथं आहे। कास तांबी म्हणून प्रसिद्ध आहे। आम्ही देवीचं दर्शन घेतलं, नारळ वाहिले, फुलं वाहिली, आणि भक्तिभावानं देवीला शरण गेलो। आणि खरंच इथं आल्यानंतर सगळी दुःख दूर होतात, अशीच भावना तुमची होईल। आणि तुम्ही पर्यटक असाल तर पर्यटक म्हणून यायला सुद्धा काही हरकत नाही। आणि नंतर आम्ही देवीची आरती केली, त्यानंतर आम्ही असं इथला निसर्ग परिसर वगैरे फिरलो, जांभळं खूप खाल्ली, एक नंबर। झाडाची तोडून जांभळं खाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे। आणि त्याचबरोबर आम्हाला खरं तर महाकालीचं जे जागृत देवस्थान आहे तिथं जायचं होतं, आणि ते कळकोशी, ती आरची म्हणते का नाही, थेट शेतात निघालोय तसा ह्यो रस्ता थेट महाबळेश्वरला सुद्धा जातो बघा। बामणोलीला जायचा हा रोड आहे। या रोडला मुनावळे, अंधारी, परत अशी भरपूर गावं लागतात। हे बघा पाणी आटलंय, आणि हा रस्ता आहे बघा कळकोशीला जायला, म्हणजे आम्ही भरपूर रस्ता पार करून पुढं आलोय। हे कळकोशी गाव आहे, जिथं एक 20-25 घरे असतील। खूप छोटंसं गाव आहे, डोंगरात वसलेलं आहे, आणि या गावाला रस्तासुद्धा खूप असा आहे, साधासुद्धा आहे, म्हणजे दगडगोट्यांचा रस्ता आहे। रस्त्याचं काम झालेलं नाही, पण गावात एवढं मस्त वाटतंय, मस्त सुंदर असं वारं चांगलं। आणि हे महाकाली देवीचं मंदिर, ज्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे, हे मारुती राया, आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जातोय। आणि बघा ही दिसत्या समोर मला घंटा, जरा घंटा वाजवूया। घंटा वाजवली, इकडं तिकडं मंदिराच्या इकडं गणपती आहे, ही बारकी पोरं बघा मध्ये लुडबुड करतात, हे आमच्याबरोबरच आलं आहे ते। परत तुम्हाला सांगतो, हे बघा महाकाली देवीचे फोटो आहेत, खाली मूर्ती आहे, मूर्तीला हार घालायचं चालला आहे। आणि हे बघा फुलं वाहिली, आणि खरंच इथं आल्यानंतर खूप बरं वाटलं, एक आत्मिक भावनिक समाधान लाभलं। आणि इथली लोकं पण खूप भारी आहेत, जे आम्हाला खूप सपोर्ट करतात, आणि आम्ही कायमस्वरूपी येतो, त्यामुळे खूप ओळखीची लोक आहेत। हे पहा महाकाली देवी, तुम्हाला इथं आल्यानंतर खूप गमेल, गावात खूप बरं वाटेल। तुम्ही पर्यटक असाल तर खरंच नक्की एकदा कळकोशी गावाला भेट द्या। डोंगराच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य असं ठिकाण आहे। ही घरं बघा जुन्या टाईपची घरं आहेत, कौलारू अशी सुंदर रंगवलेली, साधीसुधी सारवलेली घरं, आणि खरंच घराचं घर पण इथंच आहे। आणि हा रस्ता बघा कळकोशीनं परत येताना असा रस्ता आहे, म्हणजे खूप खराब बी म्हणता येणार नाही, चांगला पण म्हणता येणार नाही। ही उंबरीवाड आहे। परत नंतर आल्यानंतर आम्ही पुन्हा देवीची आरती केली, आम्ही त्या दिवशी तिथं मुक्काम केला। आणि त्याचबरोबर देवीच्या मंदिराच्या समोरच एक बहिरीचं ठिकाण आहे, तिथं आलो आम्ही, त्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत मंदिराकडे निघालो आहे। हा मंदिराचा परिसर बघा किती सुंदर दिसतोय। साताऱ्यातून तुम्ही या तिन्ही गावांना भेट देऊ शकताय। लक्षात घ्या, बामणोली बघण्यासारखं गाव आहे, कास तांबी बघण्यासारखं गाव आहे, त्याचबरोबर कळकोशी, त्याचबरोबर अंधारी, अशी अनेक गावं आहेत जिथं शूटिंग पण होतात, आणि खूप बघण्यासारखे लोकेशन्स पण आहेत। हे रात्रीचं मंदिर, हा रात्रीचा व्ह्यू पहा, आम्ही रात्रीचं इथं थांबलो आहे, हा रात्रीचा व्ह्यू बघा। आणि इथं अस्वल, वाघ येतात, पण देवीच्या भक्तांना कधीही त्रास दिलेला नाही। जय वाघजाय महाकाली।